मला तू नको टोचू, मला काय भीती वाटत नाही बिलकुल, कोणाचीच नाही भीती वाटते मला जगात मला कोणाची भीती वाटते, कोणावर डिपेंड नाही आहे. आपले सगळे हिंदीवाले ना घाबरून शेपटा घालून जे काय पळतायत ना, मूर्ख लोक आहेत. 2025 मी ठरवलं की एकतरी पिक्चर असा दणका मारायचा जो ऑल इंडिया लेवलवर चालेल. मी ना चांगला ॲक्टर असण्यापेक्षा जास्त मी हुशार ॲक्टर आहे. म्हणजे मला माझ्या वीक पॉईंट्स माहिती आहेत, ते कसे लपवायचे ते माहिती आहेत. क्रेडिट कोण देतात? ॲटली किटली, तर ते ॲटलीने एक पिक्चर केला तो कुठला, तो एक आपण एका अशा भाषेत पिक्चर करतोय जो सध्या देशातला सगळ्यात निग्लेक्टेड भाषा आहे. चर्चा केली जाते ना फिल्म इंडस्ट्रीची, तर महाराष्ट्र ही मंडी असं म्हटलं जातं. म्हणजे फक्त महाराष्ट्रात चाललं ना, बाकी कुठे नाही चाललं तरी बस पिक्चर जबरदस्त. माझ्याकडे खूप लोक येतात, सर पिक्चर करेंगे, किती पैसे तुझे नाही येत ना, पण नको ते तुझे जे काही 4-5 ते वाचव. मी त्याला असं डिटेलमध्ये सांगतो की तुझे पैसे कसे गेलेत. म्हणजे मला एक माणूस भेटला नाही, तो बोलला पुष्पा 2 सॉलिड पिक्चर आहे. ॲक्टर नाही आहेत का? फॅन्टॅस्टिक ॲक्टर, आपले ॲक्टर आर बेटर देन कोणाच्या ॲक्टरपेक्षा. टेक्निशियन नाहीत का? फॅन्टॅस्टिक टेक्निशियन्स आहेत. स्टोऱ्या नाहीत का? वी हॅव द बेस्ट ऑफ स्टोरीज. ओनली थिंग इज मनी. शूटिंग चालू होते, मी गप्पा ऐकत होतो, मग सगळे साऊथचा पिक्चर होता, तिकडे बोलणं चालू होतं. दिस डॉट यू इन चेन्नई ना, दिस बट इन बॉम्बे ना. मी म्हटलं साला हा चेन्नई म्हणतोय पण मुंबई म्हणत नाही. ते मी मराठी हिरोईन आहे, ते हिंदीमध्ये काम करतात, मला भेटल्या तर ते इंग्लिशमध्ये बोलतात, मी त्यांची मराठीत बोललो तरी. नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं मटा कट्टामध्ये स्वागत आहे. आज आपल्यासोबत 2 महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत, मांजरेकर कुटुंब. खरं तर मी स्वागत करतो महेश सर आणि मेधाताई तुमचं. आणि मठाच्या प्रथेप्रमाणे पुस्तक आणि गणपती बाप्पा देऊन मी स्वागत करायला सांगतो निवडचे संपादक समीर सरांना. थँक्यू. शुभेच्छा नवीन वर्षासाठी. थँक्यू. थँक्यू. म्युझिकल लव्ह स्टोरी तुमचे यापूर्वीचे सिनेमे, पांघरुण असेल, हियनुकी घाट असेल, किंवा आताचा एक राधा एक मीरा, किंवा आगामी निर्वधी म्हणा, यामध्ये एक संबंधक असतो की ज्यामध्ये म्युझिकल लव्ह स्टोरी असते. तर त्यासाठी तुम्ही आग्रही का असतात लव्ह स्टोरीच्या वेळेला म्युझिक अधिकाधिक त्यात ठेवावं? असं ठरवून म्हणजे कसं होतं, लिहितानाच जसं वाटलं की जमलं त्यात म्युझिक. आणि नॉर्मली म्हणजे आता म्हणजे मी जुनं फर्निचर गेला तिकडे म्युझिकला कुठेच काही स्कोप नव्हता. ज्यावेळेला लव्ह स्टोरी असते त्याच्यात एक स्कोप असतो. आणि म्हणजे लिहितानाच सबकॉन्शियसली मे बी आपण गाण्याची जागा शोधत असतो. आणि बऱ्याच वेळा म्हणजे जसं आता पांघरुण बघितलं तर पांघरुणमध्ये त्यातली 2 गाणी तर बॅकग्राऊंडमध्ये आली आहेत. सिनेमा झाल्यानंतर त्या आम्ही बसून विचार करतो बॅकग्राऊंडला असं वाटलं की तिकडे 2 गाण्यांचा स्कोप आहे. त्यामुळे ठरवून काही होत नाही, म्हणजे लिहितानाच. आणि उगाच घालायची म्हणून गाणी घालण्यात पण काही पॉईंट नसतो. पण मला वाटतं लव्ह स्टोरीला म्युझिक असेल तर जरा, गाणी बिणी असेल तर जरा बरं वाटतं. मग एक राधा एक मीराबाबत नेमकं तुमचं वर्जन काय त्या सिनेमाबाबतचं, की ती परदेशात शूट व्हावी, मग ते सिनेरी, मग ती कपल, त्याबाबत थोडं सांगा ना. काय ते बेसिकली ती गोष्ट त्याचं डिमांडच होता फॉरेनला. म्हणजे हल्ली काय झालं आहे की सगळे लोक त्या UK सबसिडी मिळतात म्हणून शूट करतात. UK काही संबंध नसतो, ती आपली गोष्टी झाली की UK शूटिंग करावी. आणि ह्या पिक्चर तसं नव्हतं. आणि मी सबसिडी पण घेतलेली नाही आहे, कारण मी UK शूटच नाही केला. कारण त्याच कारणासाठी मी शूट नाही केला, कारण असं वाटायला नको की या सबसिडीसाठी तिकडे गेलेलं आहे. तर मी स्लोवेनिया, एक नवीन युरोपियन कंट्री, इतकं ब्रिलियंट आहे ना ती. बरं मी जवळजवळ 20 दिवस फक्त रेकी करायला गेलो. ते कम्प्लीट सर्बिया, स्लोवेनिया, मॉन्टेनिग्रो ह्या सगळ्या इथून फिरत मग स्लोवेनिया वी शॉर्टलिस्टेड. स्लोवेनियात केलं आम्ही, इटलीमध्ये केलं शूटिंग त्या पिक्चरचं. UK केलं नाही, कारण मला म्हणजे आता UKचा ना मला त्रास व्हायला लागला. मला UK बघितलं की मला उलटी येते आता. इट्स अ फॅक्ट. म्हणजे उठ सूट सगळे आपले UKला. तर त्यामुळे पण त्या पिक्चरचं बेसिकच तसं होतं. ती गोष्टच आहे अबाउट काय असतं ना की आपण बऱ्याच वेळेला आपण एक रिलेशनशिप असतं, आपण मित्र असतो. आणि ना आपण जेव्हा जेव्हा कुठेतरी आपण प्रेमात पडतो ना,
ते आपण ते कॅरेक्टर आपल्या मित्रासारखं, तो मित्र इतका आयडियल असतो की तो आपण तसाच कॅरेक्टर त्या बॉयफ्रेंडमध्ये किंवा गर्लफ्रेंडमध्ये शोधत असतो, नॉट रिअलायझिंग की आहे की समोर तो एक तोच आहे की. तर कधी कधी तेच कॅरेक्टर आपण इतरांमध्ये शोधत असतो आणि मग कुठेतरी डिसिजन होतो, नाही रे हा तसा नाही, तू कसं करतोस, हा तसा नाही करत, तू कसा असा थोडासा शिवलरस आहे, हा तसा नाही आहे, अरे पण तो आहे की एक रेडीमेड. तर तशी ती गोष्ट होते. आणि तो मुलगा बाहेर जातो शिकायला आणि जॉबसाठी. आणि मग ते कसं डिस्टन्स मेक्स द हार्ट ग्रो फॉन्डर. आणि हळूहळू बरं ते आणि बरं मित्रासाठी हक्क असतो ना तो, म्हणजे ब्रेकअप झाला की त्यांनी यावं सगळं सोडून हिला कन्सोल करायला. मग बिचारा कन्सोल करून परत होतो, परत ती प्रेमात पडलं, तेही वडिलांना सांगायला ह्यानेच यावं पुन्हा. असे ते एक थोडंसं म्हणजे काय म्हणतात त्याला ऑड रोमॅन्टिक कॉमेडी म्हणू शकतो. म्हणजे नॉट अ कॉमेडी पण इट इज सॉर्ट ऑफ अ रोमॅन्टिक कॉमेडी वेअर. आणि त्याचं जाणं तिकडे बाहेर कंपल्सरी होतं. मेधाताई, आम्ही नाराज आहोत की तुम्ही फक्त महेश सरांच्या सिनेमात काम करता, तर तसं काय आणि या सिनेमात नेमकी तुमची भूमिका काय आहे? मला ना म्हणजे मी महेशबरोबर एकतर मला बाहेर कोणी विचारत पण नाही काम करणार का, आणि दुसरं मला एक ते कम्फर्ट लेवल आहे. मला अजून याच्याकडे खूप प्रोफेशन किंवा असं म्हणून बघत नाही ॲक्टिंगकडे, पण त्यात मला एक ते कम्फर्टेबल. महेश सांगतो करायचं की ते चुपचाप जाऊन करायचं. पण आणि खरंच मला अजून असं बाहेर जेव्हा विचारलं आहे तेव्हा मी एखाद दुसरा बाहेर केला आहे. एक महेशबरोबरच केला, आम्ही ते रोबोट्स होतो तो बंद नायलॉनचे, आणि अजून एक केला बाहुबली म्हणून. असे 2 पिक्चर मी बाहेर केले. आणि या सिनेमात तुमची भूमिका काय आहे? आत्तापर्यंत केलेल्यापेक्षा अगदी वेगळी आहे. एक तर मी एकदम मॉडर्न आहे, विकचा खर्च वाचलाय, इथे लाईन्स नाहीत कुठे. नंतर असं ॲक्च्युली मी जसे कपडे घालते तसे मला याच्यात घालायला मिळालेत. आणि छान मजा आली. इनफॅक्ट नऊवारीमधनं एकदम मॉडर्न रोल करायला मिळाला मला इथे. सर, कास्टिंगबाबत सांगा ना. मग काश्मीरचं कास्टिंग, मृण्मयीचं कास्टिंग. मग काय मला ना काश्मीर ज्या वेळेला कास्टिंगचा त्या रोल ज्या लिहिला गेला ना, तर मी बऱ्याच लोकांची नावं आलेली डोक्यात. म्हणजे मी नरेट पण खूप लोकांना केलेलं, पण सगळं केल्यानंतर मला असं वाटलं की काश्मीर इज द राईट चॉईस त्या रोलसाठी. मी थोडंसं एक कसं असतं की एक क्लास डिवाईड असतो, आणि त्या क्लास डिवाईडमध्ये कधी कधी ना आपल्याला कायम असं वाटत असतं की नाही रे, म्हणजे त्यालाही ती आवडत असते, पण कसं सांगायचं, माझा क्लास डिवाईड आहे. आणि त्या पण लॉयल तर मला काश्मीर त्या रोलसाठी करेक्ट वाटला त्या पिक्चरसाठी. पण बऱ्याच लोकांना मी ऐकून पण शेवटी आय नॅरोड डाऊन टू काश्मीर. आणि मुलगी मला नवीन हवी होती, कारण थोडीशी ना एकतर आपल्याकडे नवीन मुलीच आलेली नाहीत बरेच वेळा. म्हणजे त्याच हिरोईन्स मला असं वाटतं की लहानपणापासून माझ्या चालत आले, तसं उगाच वाटत असतं मला. माझ्या लहानपणापासून पण नाही, पण खूप दिवस ना म्हणजे मी म्हटलं रे, तर मला आय वॉन्टेड अ फ्रेश फेस. थोडीशी लाडवलेली, थोडीशी ते ना मग कोणाकडे तरी करून घ्यायला लागलं. इथे मला तशी मुलगी मिळाली जी त्या एन्व्हायरमेंटमध्ये वाढलेली होती, म्हणजे जिला काहीच कोणी नाही म्हटलं नव्हतं. त्यामुळे आपण ना एक गृहीत धरून चालतो की मला पाहिजे ते, मग ते गाडी असू दे किंवा दागिने असू दे किंवा बॉयफ्रेंड असू दे. तर ती अशी मुलगी हवी होती, म्हणून ती मुलगी नवीन हवी होती. आणि मला हा मुलगा थोडासा मॅच्युअर्ड, आणि काश्मीर वॉज अ करेक्ट चॉईस. आणि स्लोवेनियातली मुलगी जी शी हॅज अ ओन बॅक स्टोरी, आणि तिकडेच राहिलेली. आणि हा मुलगा येतो आयुष्यात, पण कसं असतं ना की त्याच्या डोक्यात भले एक त्याने ठरवलं की ही मुलगी बाबा नाही, ही माझी होऊ शकत नाही, बिकॉज देअर इज अ क्लास डिवाइड. पण ते तो डिनाय करू शकत नाही की मी दुसरा हिच्याशी विचार करू शकत नाही. असं तर ती मग मृण्मयी तिकडे मला ती करेक्ट वाटली.
आणि तसं बॉय मीट्स गर्ल टाईप नाही आहे, तिची पण एक बॅक स्टोरी आहे, तिचं पण एक काहीतरी पिक्चर बघितलं कळेल मला. मी तर काही महेश सरांनी या वर्षभरामध्ये अभिनयाची खूप कामं केली आहेत सातत्याने, आणि महत्त्वाचं म्हणजे जुनं फर्निचरमध्ये फुल लेंथ सिनेमात ते दिसले. तर तुमच्या नजरेतील अभिनेता महेश मांजरेकर कसे आहेत? ब्रिलियंट आहे फी आणि हुशार दोन्ही. म्हणजे आय थिंक एकतर महेश स्वतः लिहितो, त्याच्यामुळे ना त्याला ते त्यातला तिकडे ते इम्प्रोव्हायझेशन्स असतील किंवा हे ना, तो त्याचा रोल स्वतः खूप सुंदर इम्प्रोव्हाइज पण करतो. त्याच्यामुळे दुसऱ्यांचं वाईट लिहित नाही, पण नाही असं नाही, पण म्हणजे त्याच्या रोलचं एक त्याला जे जे सापडत जातं ना. आता काटेचं उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी ते तिकडे त्यांनी ते हकलाणं जे हे असतं ना, ते त्यांनी ते त्याचं हे होतं, असं त्याचे इनपुट्स असतात त्याच्यामध्ये त्याच्या रोलसाठी ते. त्याच्यामुळे ते एक त्याचं एक असतं. आणि आय थिंक महेश ॲक्टर म्हणून अजून खूप त्याचं बाहेर नाही असं मला आलं आहे असं मला वाटतं. एक जुनं फर्निचर आलं आहे आणि एक त्याचा एक स्ट्रगलर जो माझा ऑल टाईम फेवरेट आहे, जो नाही रिलीज झाला अजून, खूप जुना होणारही नाही तो कधी, पण त्याच्यात एकटा महेश आहे. आणि हे त्याचे दोन जिकडे मला खरंच महेश जे त्याचं पोटेन्शियल आहे, जे अजून बाकीच्यात कसं एक विलन दिसतो किंवा एक कॉमेडी करतो किंवा हे जे दिसतं ना, त्याचं ॲक्टर म्हणून पोटेन्शियल या दोन फिल्ममध्ये जे दिसलं आहे ना, ते अजून त्यांनी तसे करावेत अशी खूप इच्छा आहे. महेश सर, पण अभिनयाची कामं वेगवेगळी करत असताना गेल्या पूर्ण वर्षात किंवा आधीसुद्धा दुसरा दिग्दर्शक समोर असतो, त्याचं अनेकदा ऐकायचं असतं किंवा त्याला जे हवं ते आपल्याला द्यायचं असतं. तर तेव्हा तुमच्यातला दिग्दर्शक काय करतो? आणि नाही काय असतं की एकतर आपण ऐकलेलं असतो स्क्रिप्ट, त्यामुळे रेडी फॉर इट. आता त्याचं विजन आहे ना ते. काय होतं कधी कधी असं वाटतं की डिरेक्टर चुकतोय, पण आपण एक कसं तरी म्हणजे त्याला कळवून देता गपचूप असा का घेऊन बघत नाही, असं की आपण सांगायचं मग त्याच्यावरती द्यायचं. पण एकदा ठरवलं आहे तर तो रोल एक घेतला आहे, पण कंटाळा येतो मला त्या ॲक्टिंगचा खूप. म्हणजे एका पाठोपाठ एक खूप झालं आता. म्हणजे असं वाटायला लागलं की बस बस असं झालं आहे मला आता. कारण काय असतं म्हणजे मी ना चांगला ॲक्टर असण्यापेक्षा जास्त मी हुशार ॲक्टर आहे. म्हणजे मला माझ्या वीक पॉईंट्स माहिती आहेत, ते कसे लपवायचे ते माहिती आहेत. ते प्रत्येक पिक्चरमध्ये मी लपवू शकणार नाही, मग मी एक्सपोज होईल. त्यामुळे मला जरा आता थोडासा एक परत ब्रेक घ्यायचा मला ॲक्टिंगपासून. पण सर तुम्ही म्हणालात ना की आता मला बस असं वाटतंय, पण प्रेक्षक म्हणून आम्हाला तसं नाही वाटत आहे. तर तुम्ही खूप आहे 2-3 येतात, तुम्ही कंटाळा वाटेल म्हणून म्हणतो तुम्हाला वाटायच्या तुम्हाला खरंच पुढच्या वर्षी वाटेल असं मला सुद्धा वाटतं. पण आता मॅडमनी जसं एका सिनेमाचा उल्लेख केला, स्ट्रगलर सिनेमाचा उल्लेख केला, तर जो आला नाही आणि तुम्ही म्हणालात तो येणारही नाही. किंवा आता एक राधा एक मीरा हा सिनेमा काही वर्षांपूर्वी चित्रित झाला आहे आणि तो आत्ता रिलीज होतो आहे. तर हे असं जेव्हा घडतं ना की आपण करून ठेवलं आहे पण ते आलंच नाही आहे किंवा काही वर्षांनी येतं आहे, अशा वेळी दिग्दर्शक म्हणून ती जी काही फेज असते तुमची, नंतर इतरत्र कामं सुरूच असतात, तुम्ही थांबत नाही, पण तरीसुद्धा ती जी दिग्दर्शकाची फेज असते ती तुमच्यासाठी कशी असते आणि तुम्ही ती कशी हाताळता? काय करत आहे ना हल्ली काय झालं आहे की एकतर ना आपण एका अशा भाषेत पिक्चर करतोय जो सध्या देशातला सगळ्यात निग्लेक्टेड भाषा आहे. मराठीला म्हणजे वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं की ज्या वेळेला चर्चा केली जाते ना फिल्म इंडस्ट्रीची, तर महाराष्ट्र ही मंडी असं म्हटलं जातं. म्हणजे फक्त महाराष्ट्रात चाललं ना, बाकी कुठे नाही चाललं तरी बस पिक्चर जबरदस्त. महाराष्ट्र इज द बिगेस्ट टेरिटरी इन इंडिया आणि तिथेच मराठी सिनेमाला काही व्हॅल्यू नाही, शून्य. म्हणजे लोक काही म्हणू दे, शून्य. आणि मग बऱ्याच वेळेला असं होतं की रिलीज करायला गेलं काहीतरी होतं, कुठला तरी पिक्चर लागलेला असतो, मग तो राहतोच, त्याला काही लॉजिक राहत नाही. म्हणजे एखादी डेट नाही झाली मग पुढे झालं, नाही झालं मग ते एकतर ना आपण मराठी पिक्चरचे प्रोड्युसर्स मराठीतले सगळे ना ते सगळे अभिमन्यू आहेत. एकूण एक त्यांना सगळ्यांना माहिती असं पिक्चर कसा बनवायचा, त्याच्यानंतर त्याचं काय करायचं कोणाला काही माहिती नाही. अर्ध्याधिक लोकांना माहितीही नसतं. आपल्याकडे ज्या वर्कशॉप घेतात ना तसे प्रोड्युसरचं वर्कशॉप घेणं खूप गरजेचं आहे. त्यांना माहितीच नसतं. पिक्चर संपलं ते म्हणतात आता हे काय, आता काय करायचं, मग हे कुठले पैसे, हा जो प्रॉब्लेम आहे ना, त्यामुळे कुठेतरी ना एक मग ते राहतं. मग राहिलं की बाकीचे ओव्हरटेक करत जातं. मग त्याचं एक आता ह्याचा पिक्चरचा ह्याचा नशिबाने डेट आलेली आहे आणि या पिक्चरनं मला म्हणजे खूप फ्रेश पिक्चर आहे. आता काय होतं आणि दुसरं एक
एक तर मराठी पिक्चर येत नाही, दोन प्रेक्षक काहीतरी वेगवेगळेच आहेत. एकांना असे खूप क्लासी पिक्चर आवडतात आणि लोकांना दुसऱ्यांना कम्प्लीट, आता मी नावं घेत नाही, असे पिक्चर आवडतात. प्रॉब्लेम हा होतो की तसे पिक्चर केले की हे क्लासीवाले सांगतात हे मराठी कल्चर नाही. अरे बघ मी कल्चर दाखवायला आलो नाही, मी पिक्चर दाखवायला आलो आहे. प्रॉब्लेम तो होतो. मग तुम्ही थोडे हिंदीसारखे काढले ना, काय हिंदीसारखे काढले, तुम्ही बघता ना हिंदी जाऊन, तेव्हा तुम्हाला काय वाटत नाही. मराठी पिक्चरला जरासं ग्लॅमर वगैरे तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे वी आर कॉट इन नो मॅन्स लँड. आणि जे काय बजेट असतं आपलं तुटपुंज, ह्या पिक्चरला बजेट मला चांगलं मिळालं आणि ते दिसेल पिक्चरमध्ये. जे तुटपुंज बजेट असतं ना त्याच्यात आपण पिक्चर करायचं आणि मग हुम आर वी कॉम्पिटिंग अगेन्स्ट एक 200 कोटी करणारे पिक्चर बरोबर. म्हणजे तुम्ही कितीही केलं तरी तो फरक दिसतोच की. म्हणजे इट इज लाईक मी वडा सांबारचे पैसे घेऊन मी नाही ट्रायडंटमध्ये जाऊन डिनर घेऊ शकत. तर तो प्रॉब्लेम तो. आणि आता ना यार खरंच म्हणजे मला आता काय करायचं कळत नाही. मला कधी कधी वाटतं बंद करायचं सिनेमा करणं. मी स्वतःसाठी एक ठरवलं आहे की कमीत कमी 10 कोटीचा पिक्चर असल्याशिवाय मला मराठी पिक्चर करायचं नाहीच. माझ्याकडे खूप लोक येतात, सर पिक्चर करेंगे, किती पैसे तुझे नाही येत ना. पण नको, ते तुझे जे काही 4-5 ते वाचव. मी त्याला असं डिटेलमध्ये सांगतो की तुझे पैसे कसे गेलेत, हे कसे तुझे हे 4 कोटी रुपयाचे शून्य करणं मी तुला सांगू शकतो, मी सांगतो. त्यापेक्षा ठेव ना तू बँकेत, का करतोयस. काय होतंय की आज एक कन्नड सिनेमा पण चालायला लागलं, जो कोणी बघत नव्हतं. म्हणजे कन्नडाची परिस्थिती मराठीसारखीच होती, किंबहुना मराठीपेक्षा वाईट होती. सडनली तो KGF आला आणि आता तो रावण करतोय. काय करशील. तर तिकडे कोणाला तरी असं वाटलं की आपण खर्च करूया पिक्चरमध्ये. मग त्यांनी KGFला, मला वाटतं त्यावेळेला KGFचं बजेट 30-1 कोटीत केलं असेल. जे 4 आणि 5 कोटी करतात त्या कुठल्या तरी एक होंबाळे नावाचा एक माणूस, त्याला वाटलं की आपण 40 कोटी करूया. आणि अख्खी इंडस्ट्री उठली का. त्या यशला तिकडे कर्नाटक आणि बेळगावमध्ये कोणी बघत नव्हतं, त्याला ऑल इंडिया बघायला लागली. सडनली इंडस्ट्री उठली. आपण आपल्यात कधीतरी एक असा कोणतरी आला पाहिजे खर्च करेल. कारण काय आहे, म्हणजे माझं काय म्हणणं आहे की आता तुम्ही तिकडचे ॲक्टर बघा. मग तो कंटारा नावाचा एक पिक्चर आला, तो चालला. बरं त्यातला ॲक्टर कसा आहे, म्हणजे मी म्हटलं की मग आपण आपल्या आकाश पेंढरकरला घेऊन पिक्चर करू की हिरो म्हणून. तितकाच सामान नाही की नाही तो. म्हणजे हिरो पण असे काही सॉलिड बॉडीवाले आणि गुड लुकिंग नको ना. पण आपण बघतोय ना तो आज जेव्हा हिंदीत डब होईल तर आपल्याकडे सब्जेक्ट पण चांगले आहेत. आपल्याकडे सब्जेक्ट चांगले आहेत, पण का नाही येते, कारण वी डोंट हॅव द मनी टू मार्केट इट ऑल ओव्हर इंडिया. मग एक पिक्चर असा एक कोणतरी मराठीवाल्याला वाटला ना की आपण करू, तर मराठी पिक्चर उठेल. नाही तर उठणार नाही, कारण आपल्याला महाराष्ट्र सोडून टेरिटरी नाही आहे. तिथे पण आपल्याला कॉम्पिटिशन फक्त हिंदीबरोबर नाही आहे. आपल्याला हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलुगू, बंगाली, कुठल्याही पिक्चरची कॉम्पिटिशन आहे, गुजराती. त्यामुळे वी आर म्हणजे खूपच दडपणाखाली आपण पिक्चर करतो. तर मी माझ्या थ्रू मी ठरवलं की 10 कोटीच्या खाली पिक्चर करतो. निदान तो कॉम्पिटिशन पण तेवढं दिसायला तरी हवा. आणि असे पिक्चर करायचे जे आपल्याला आपण हिंदीत डब करून दाखवू शकतो. लोकाश्रय नाही आहे, लोकांचं पाठबळ नाही असं आपण काय आता कोंबडी आधी का अंड असं झालं ते आता. म्हणजे हीच लोक ज्यावेळेला हिंदी पिक्चरला देतात की तुम्ही 500 रुपयाचं तिकीट, बरं लोकाश्रय नाही म्हणायचं तर ऑडियन्स नाही का, तू नाटकाला येतोय की बरोबर. म्हणजे कुठे चुकतंय की वी नीड दॅट. म्हणजे पिक्चर बघायला जाताना म्हणजे कसं असतं ते, आय विल टेल यू व्हेरी सिम्पल थिंग. इट इज एक मी मॅच बघायला जातो, एक मी माटुका जिमखानाला तिकडे कांगाली बघायला जातो किंवा मी T20 बघायला जातो. हा फरक आहे. मराठी पिक्चर फुकट त्या कठड्यावर बसून बघणारी मॅच येते. तर ते जे एक तो ग्लॅमर पाहिजे ना, तो बिगनेस पाहिजे ना, तो मराठी सिनेमाला येणं खूप गरजेचं आहे. की मी या थिएटरमध्ये जातो आणि मी पिक्चर बघतो. मी तो म्हणजे किती थुकरट हिंदी पिक्चर चालतात. आता ते मला नाही आवडत कदाचित. म्हणजे मला थुकरट वाटतं. मे बी ते पिक्चर झाले तर मी जर नाव नाही घेत. एक पिक्चर मी बघितलं आणि मी खूप असा दणका चालत होता हिंदी. तिकीटच मिळत नव्हतं. मग मी
थिएटरवाल्याला फोन केला, अरे म्हटलं मी बोलतो. त्यांनी लगेच मला 8-10 तिकीटं पाहिजे होती आणि पिक्चर तोबा फुल चालत होता. तर त्याने ठेवली. मग पिक्चर बघून बाहेर आलं, गेलं. किती भीषण पिक्चर आहे म्हटलं. याचा क्लायमॅक्समधलं एखाद्या सिरियलसारखं आहे आणि असं बडबड चालू. म्हटलं काय लोक बघतात. पाठी एक माणूस म्हणाला क्या पिक्चर आहे, मी कल वापस देखणे आलो. मग मी स्वतःला थोदरीत मारून घेतली आणि वी आर केटरिंग टू अन एक्स्ट्रीमली मिडिओकर ऑडियन्स. हे आपण डोक्यात ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मला एक माणूस भेटला नाही तो बोलला पुष्पा 2 सॉलिड पिक्चर आहे. एक माणूस तरी तुडुंब थिएटर भरलेलं आहे. तर ते मराठी सिनेमाला असा एक पिक्चर आला पाहिजे, अरे चकाचौंध, जसा KGF पाहिला काय शॉट. आणि ॲक्टर नाही आहेत का, फॅन्टॅस्टिक ॲक्टर. आपले ॲक्टर आर बेटर देन कोणाच्या ॲक्टरपेक्षा. टेक्निशियन नाहीत का, फॅन्टॅस्टिक टेक्निशियन्स आहेत. स्टोऱ्या नाहीत का, वी हॅव द बेस्ट ऑफ स्टोरीज. ओनली थिंग इज मनी. जे वी नीड टू डू इट. आणि होईल ते मला वाटतं इन द नेक्स्ट वर्षभरात 25 वर्ष 2025 मी ठरवलं की एकतरी पिक्चर असा दणका मारायचा जो ऑल इंडिया लेवलवर चालेल. आणि हे जे साऊथवाल्यांनी येऊन जे काय धुमाकूळ घातल्या ना, आणि आपले सगळे हिंदीवाले ना घाबरून शेपटा घालून जे काय पळतायत ना, मूर्ख लोक आहेत. अनुराग कश्यपने आता ह्यात तुम्ही जसं आता सगळं म्हणताय ना मराठी सिनेसृष्टीबद्दल, आणि तसंच सेम म्हणजे साधारण त्या जवळ जाणारेच वक्तव्य अनुराग कश्यप यांनी एका मुलाखतीत 2 दिवसापूर्वी केलं. कदाचित तुम्हाला ते माहिती असेल की कसं हिंदी इंडस्ट्रीमध्ये रिमेकच होत आहेत किंवा प्रयोग करणं आता मला नाही कठीण वाटतंय, कारण कलाकृती सुरू होण्याच्या आधीच ती विकली कशी जाईल हा विचार. ह्या सगळ्या तुम्ही जसं ज्या पोटतिडकीने म्हणताय ना तसंच तो म्हणालाय, पण तो म्हणतो मी सोडून जाणार. हां, माझा उलट आहे. माझं म्हणणं आहे तर म्हणणं आहे की आज इथे तुमचं तनुवेड म्हणून 2 चालले का विदाउट ॲक्टर्स. वी आर इन अ गुड स्पेस. आपण ते करायला तयार नाही. तो बधाई होच्या आधी कुठला आलेला, बधाई होत ना आधी, तो ह्याचा तो बधाई होने 160 कोटी बिझनेस केला. टाइम्सचाच पिक्चर होता तो, जंगली पिक्चरचा. मग चालतायत ना, मग तेच धरून चाला की. म्हणजे आज ज्यावेळेला लापता लेडीज जरा बारा जातो याचा मला आनंद आहे, किंवा एक मडगाव एक्सप्रेस बारा जातो याचा मला आनंद आहे. आपण काय करायला लागलो आहे, आपण त्या साऊथच्या पिक्चरचा डोक्यावर ठेवून बसलो आहे. आणि हा सगळ्यात मोठा मिस्टेक करतोय तो तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटतील. ते त्यांचं व्यवस्थित करतायत, त्यांना काही पडलेलं नाही इकडची. आता ते ऑल इंडिया कॅप्चर करायला निघाले. एक सिम्पल ह्या जे गाढव सगळे हिंदीमधले ज्यांना घाबरतात ना, आता हे सगळे मोठे मोठे तू नावं बघ कोण कोण डिस्ट्रीब्यूट करायला कोण कोण बाहेर येते. ते हल्ली पिक्चर करतात त्यातला कुठे ते तिकडच्याला एक रोल देतात. का देतात, त्यांना वाटतं आपण रोल दिला मग हा पिक्चर डब करून साऊथमध्ये आले, अजिबात चालणार नाही. ते त्यांचेच पिक्चर बघणार. ते लॉयल आहेत तिकडे पिक्चर चालायचं कारण ते आपले पिक्चर बघतात, बाकी कोणाचे बघत नाहीत. आता एक कोणतं एक ॲटलीचा एक पिक्चर चालला. अरे ते शाहरुखचं पण काहीतरी क्रेडिट असेल की. त्याच्या आधी त्याचं एक कुठला तो पठाण पण चाललाच होता की. क्रेडिट कोण देतात, ॲटली किटलीचं. ते ॲटलीने एक पिक्चर केला तो कुठला तो एक, तू नको टोचू, मला काय भीती वाटत नाही बिलकुल, कोणाचीच नाही भीती वाटते मला जगात मला कोणाची भीती वाटते, कोणावर डिपेंड नाही आहे. त्या ॲटलीचा एक पिक्चर त्याच्या नावावर तो कुठला तर बेबी जॉन. पाणी मागितलं का पिक्चरनी, नाही ना मागितलं. ॲटली त्याच्यात प्रोड्युसर पण झाला. हे का म्हणजे तिकडं बरं. ह्याच्या उलट मी सांगतो किती पिक्चर आले, मी सगळं त्याचं स्टडी केलं आहे. किती पिक्चर चालले गेले 10 वर्षात. हे जे म्हणतात ना साऊथचे पिक्चर चालतात, 8-9 पिक्चर चालले. किती नावाने सांगू शकतो. तो कुठला बाहुबली 1, बाहुबली 2, KGF 1, KGF 2, पुष्पा 1, पुष्पा 2, कंटारा, RRR, संपले. आले किती पिक्चर. मल्याळम साधारण 2,500 किती. हां, तमिळ 3,000,
तेलुगू 3,500, कन्नडा 2,500, म्हणजे 11,000 पिक्चरमधनं 8 चालले. कुठलेही साऊथचे पिक्चर चालतात ते म्हणतात. त्यांचं बजेट काय असतं? ते त्यांचे ते रिकवर करतात. ह्यांचं म्हणणं ना ऑल इंडिया लेवलवर चालतात. नाही, ह्या 11,000 पैकी 8 चालले म्हणजे ब्लॉकबस्टर झालेत. मग तुम्ही का घाबरताय? मग तिकडच्या डिरेक्टरना घेतात. यू आर प्लेइंग राईट इन टू द हँड्स. बरं, कंटेंट वाईज तिकडच्या लोकांना ते आवडतात पिक्चर. म्हणजे कुठलेही ट्रेलर बघा, एक कुठेतरी बाकी आग लागलेली असते, बॅकलेट एक सिल्यूटमध्ये एक माणूस कोयता घेऊन येतो, हे पहिलं ट्रेलर शॉर्ट आहे त्यांच्या. कुठले ट्रेलर बघा, ते आवडतात तिकडे, ते लोक बघतात. बघू द्या की, आपण कंटेंट बघा की चांगला. बरं, चालतायत का तुमचे रिमेक्स? आता चालला का? पण काय ते बेबी जॉन, त्याला बेबी जॉन, ग्रँडफादर जॉन, काही नाव देतो, पिक्चर नव्हताच चालणार ना. तर बरं, त्यातल्या त्यात कोण सब्जेक्ट वाईज करत असेल ते मराठी आणि मल्याळम करते. मग निदान त्याला जर का बजेटचा आपल्याला सपोर्ट मिळाला ना, म्हणजे गव्हर्नमेंटचं मला कधी कधी कौतुक वाटतं, ते सबसिडी देतात. पण त्या सबसिडीचा फायदा होतोय का? गव्हर्नमेंट सबसिडी चांगली आहे देते की पिक्चर बरा यावा, पण त्या सबसिडीसाठी काढणारे पिक्चर आहेत का? 40 लाख मिळावे म्हणून ते 70 लाखात पिक्चर का कोण बघणार आहे? पिक्चर मला सांगा. इज द क्वालिटी ऑफ सिनेमा इम्प्रूव्हिंग? बंद केलं तर इम्प्रूव्ह होईल सबसिडी. म्हणजे मला गव्हर्नमेंटचे पैसे, आता गव्हर्नमेंटला वाटतं समजा इंडस्ट्रीसाठी पैसे द्यावे, वेलकम. ह्यांनी पिक्चर सुधारणार आहे का? नाही. मग त्याला ग्रेड देतात, ते ठरवणारी पण त्यांनीच ठेवलेली माणसं. कोणाला A ग्रेड, कोणाला B ग्रेड. मी टाकतच नाही, माझा पिक्चर प्रोड्युसर मी टाकत नाही. मला वाटतं की माझ्या रस्त्यावर चालणारा हातगाडीवाला पण तेवढीच मेहनत करतो जेवढी मी एक सिनेमा बघतो. त्याला देता का तुम्ही? बरं, तुम्हाला पैसेच टाकायचे असतील मग थिएटर करा की. म्हणजे आता उरणसारख्या जागी पॉप्युलेशन मोर दॅन 50,000 थिएटर नाही आहे. मग त्यातले काही लोक येतात न्यू बॉम्बेला, बाकीचे लोक म्हणतात टी व्हीवर आल्यावर बघू. अशी 50,000 पॉप्युलेशनवाली किती शहरं आहेत महाराष्ट्रात? हा जो पैसा तुम्ही सबसिडी म्हणून देता ना, तो तिकडे त्याची थिएटर बांधायला हळूहळू देन इट विल हेल्प सिनेमा ना. नाही तर कसं होईल? नाटकांना तुम्ही सबसिडी देता म्हणजे का? म्हणजे मला बरं, ते निदान एखादं काहीतरी वेगळं नाटक केलं, एखादा वेगळा सिनेमा कोण करत असेल ना, तर गव्हर्नमेंटने उचलून त्याला 20 कोटी दिले, माझं काही म्हणणं नाही. तर क्वालिटी ऑफ सिनेमा सुधरेल ना. आत्ता मी कुठला तरी पिक्चर करत होता, आमचा एक असिस्टंट म्हणाला, सर आपण करायचं का? मी म्हटलं नको रे, त्या बजेटमध्ये होत नाही. म्हणजे कुठला पिक्चर करत असताना मी कुठले संत आपले तुकडोजी महाराज राष्ट्रीय संत, तो बजेट मग ते तुम्हाला आपण 3.25 टाकू. म्हटलं अजिबात नाही. म्हटलं ही सिनेमाची नाही, म्हटलं त्यांचा अपमान आहे ना. प्री इंडिपेंडन्स त्यांनी काय काय केलं, ब्रिटिशांच्या अगेन्स्ट केलं, आणि म्हटलं तू का 3 कोटी देणार आहे का? तो मग त्याला करायचं होतं बिचाराचं. म्हणाला सर, तर मी त्याला म्हटलं कमीत कमी 7.5 कोटी टाक, त्याच्यात पण म्हटलं आपल्याला टाकायला लागतील. पण ते नाही, तिकडे होता कोणतरी 4 कोटीवाला टेंडर घेऊन. काय करते टेंडरिंग हा जो भाग आहे ना, टेंडरचं बाकीच्या गव्हर्नमेंटच्या याच्यात टेंडरिंग आय कॅन अंडरस्टँड. जिथे क्रिएटिव्ह फील्डमध्ये टेंडरिंग येतं ना, तिकडे कधीच चांगलं काही होणार नाही. कारण समजा एक टेंडरिंग आहे, तर मी समजा एक शो करतो मोठा, कमी टेंडरवाल्याला मिळणार. मी जगातला बेस्ट साऊंड, त्याचं कोणतरी एक भोंग्यावाला साऊंड देतो, तो टेंडर घेऊन जातो ना. क्वालिटी तुमची कधीच सुधारणार नाही ना. वेअर इट कम्स टू क्वालिटी, टेंडरिंग विल नेव्हर वर्क. कारण तुम्ही कमी पैशात करणार असाल तर कमी पैशाचंच तुम्हाला मटेरियल मिळणार ना. तर ते इट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे तुम्ही एकतर क्रायटेरिया ठरवा, किती कोण काय, हा पिक्चर यांनी किती केले, त्यांनी किती केले, यांनी कोण ॲक्टर आणलेत, काय तो पिक्चर कसा दिसेल, आणि मग द्या की बजेट त्याला. आय विल बी मोर दॅन हॅपी. तर तो पिक्चरची क्वालिटी सुधारेल ना. त्याच्यात टेंडरिंग आलं की संपलं पुन्हा. हा जो एक वी आर कॉट इन नो मॅन लँड. पण मी मराठी सिनेमा 25 साली एक तरी मला करायचा, जो असा म्हणजे माझा मुरादाबादमध्ये पण बघतील, आणि तो माझा अहमदाबादमध्ये बघतील, आणि माझा हरियाणामध्ये पण बघतील, असा पिक्चर करणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्याला ना फॉरेन नाही,
ओव्हरसीज मार्केट शून्य आहे. तमिळ तेलुगूला काय ओव्हरसीज मार्केट आहे? आपले डब झाले पिक्चर डब नाही आपला पंजाबीला आहे ओव्हरसीज मार्केट. नाही होत ना. म्हणजे प्रॉब्लेम तो आहे ना की झालं तर मार्केट वाढेल का? तर डेफिनेटली वाढेल. पण त्यासाठी पिक्चर तसा पाहिजे ना. म्हणजे कसं आहे की आज आपण जे पिक्चर करतो त्या बजेटचे पिक्चर जर का डब करून मी समजा नॉयडाला दाखवलं, कोण येणार आहे बघायला? आज KGF का चालला? कारण त्यांनाच वाटलं अरे बापरे, त्या ट्रेलरमध्ये त्यांना वाटलं याच्यात खूप ॲक्शन बिक्शन आहे. आपल्या ट्रेलरमध्येच कळतं की हा एका रूममध्ये इकडे मुलीच्या कानात गप्पावर मुलीच्या कानात गप्पावर संपलं, तेवढं ट्रेलर असतं आपलं. ते का बघतील तिथे? सो वी नीड टू अप द स्केल बजेट. म्हणजे बघू, म्हणजे माझा असा विचार आहे की 1-2 महिन्यात मला तर जे प्रोड्युसर आहेत मराठी, ज्यांना इच्छा आहे त्यांना घेऊनच बसायचं आहे मला एकदा. त्यांचं वर्कशॉप घ्यायचं की तुम्ही का करताय पिक्चर. इथे तुम्ही 10 लोक आहे, तुम्हाला 2-2 कोटीचे पिक्चर करते, या की एकत्र. तुमचे 2 कोटी जे टाकता त्याच्यानंतर तुम्ही प्रमोशनसाठी 1 कोटी टाकता, ते 100% जाणार आहेत. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो ते जाणार आहेत. तुम्ही समजा ह्या 10 लोकांनी केलं 20 कोटी ना, आणि 1-1 कोटी टाका 30 कोटी, तो 30 कोटीचा पिक्चर कमीत कमी 20 कोटीचा बिझनेस करेल. चालला तो कदाचित 300 कोटीचा करेल. पण इथे तुम्ही 3 कोटी टाकून 2 कोटी तरी अश्योर करता ना परत येणं. हे त्यांना कोणतरी बसून सांगायला पाहिजे की तुम्ही मराठी सिनेमाचं जर का स्टँडर्ड सुधारायचं असेल तर यू नीड टू अप द बजेट. ग्रँजर मोठं करायला डेफिनेटली. परत ते डेव्हिड वर्सेस गोलायत आहे ना. म्हणजे तुम्ही मशीन गन विरुद्ध तुम्ही आपल्या जुन्या तलवारी घेऊन लढून कसं होणार आहे ते? ठो एवढंच मारते, संपलं. तर तो वी नीड टू डू दॅट. मी तर ते सर ज्या पोटतिडकीने बोलले, मोठ्या आजाराशी लढा दिल्यानंतर त्यांची जिद्दही अधिक वाढली आणि खूप फास्ट काम करायचं तुम्हाला वाटतं का? वेळा झाला पाहिजे थोडा. पण मी सांगू म्हणजे देर लॉट्स टू लर्न की महेशवर जेवढं मोठं संकट येतं ना तेवढा तो अजून असा होतो. म्हणजे तो त्याची ती फायटर स्पिरिट, भांडण नाही, फायटर स्पिरिट जी आहे ना त्याची जी आहे ना ती खरंच म्हणजे देर इज लॉट्स टू लर्न. मी मुलांना पण नेहमी सांगत असते की पप्पाचं ते बघा की कुठे तो पडला ना तर तो थांबत नाही, तो तिकडनं उठतो परत अजून डबल जोरात धावायला लागतो. तर ॲक्च्युली म्हणजे आम्ही जेव्हा ते काय आता वी डोंट टॉक अबाउट इट, पण जे काही 7-8 महिने काढले होते आणि त्याचं काही साधंसुधं नव्हतं, म्हणजे कुठलाच नसतो, पण ह्याचं तर अजून मोठं कॉम्प्लिकेटेड सर्जरी होती. त्यातनं मग तिथं जे काय चाललं होतं ते किमो घेताना तो एक CCLची टीम होती, CCL नाही काय रे, हां त्याची टीम होती. तर त्यांचं तिथे ते ऑक्शन चाललं होतं, इथे त्याची किमो चालली आहे आणि इथे हा फोनमध्ये त्यांच्याशी भांडत होता की कुठची टीम, हा प्लेअर का नाही घेतला, तो प्लेअर का नाही घेतला. सो इट वॉज लाईक एकदा तर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अहो यांना माहिती आहे का यांना काय झालं ते असं मला विचारलं. सो ही डझंट लाईक तो त्याच्यात अडकून बसत नाही प्रॉब्लेममध्ये, की जस्ट बाजूला टाकतो तो प्रॉब्लेम आणि पुढे जायला लागतो. आणि त्याचं झालं आहे त्याचं, त्याला आय थिंक खूपच गोष्टी करायच्यात आता, एक असं झालं आहे त्याचं. सो ही इज जस्ट रनिंग नाव. नाही आता खूप आहे, 25 साली मला खूप काम करायचं आहे. काय असतं की नॉट बिकॉज ऑफ एनिथिंग, म्हणजे माझं म्हणजे मी मला जेव्हा टेस्टसाठी गेलं ना, कॅन्सरच्या टेस्टसाठी, मला टेस्टचे रिझल्ट त्याच्या आधीच माहिती होतं कॅन्सर. मी बोललो पण होतं. तर मी यू एक्सेप्ट इट अँड मूव्ह ऑन. म्हणजे तुम्ही नाही एक्सेप्ट करून काय होणार की काय होऊ शकतं याचं, आता काय काय हे इलाज आहे. मला सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं आयडियल कॉन्ड्युएट म्हणजे इथे लावतात पिशवी. तुम्ही पहिलं ठरवलं म्हटलं मी लावणार नाही. मला शर्टाला इथे लेबल असेल तरी मला त्रास होतो, म्हटलं हे लावून मी कसं फिरू. मग त्याला न्यू ब्लॅडर आहे, पण ते ऑपरेशनना अजून तसं नोंद नाही आहे की सक्सेसफुल होईल. म्हणजे त्याचे मग ते मला जवळजवळ 15 डॉक्टरने बसवून सांगितलं की यू गो फॉर आयलियल कॉन्ड्युएट, दॅट इज द सेफेस्ट. म्हटलं मी जाणार नाही, म्हटलं आय विल फॉर न्यू ब्लॅडर. ते म्हणाले अजून ते इतकं त्याचा सक्सेस रेट नाही. म्हटलं आय डोंट केअर, तो कमी रेटमध्ये त्याच्यात मी जाईन, म्हणजे 2% मी जाईन, पण मी माझं तेच हवं आहे. बरं त्याची सर्जरी पण 15 तासाची सर्जरी आहे ती, आणि ती ह्या अँगलला होते, म्हणजे इथे डोकं आणि इथे पाय असेल 45 डिग्रीला असं नॉनस्टॉप 15 तास झोपायला लागतं. पण आय वेंट फॉर इट. म्हणजे म्हटलं की परत ते आयुष्यभर मला ते नाही घेऊन फिरायचं. म्हटलं काय 4 वर्ष कमी जगेन फॉर, पण ते मला
पण माझी सर्जरी चांगली झाली. आणि दुसरं तू विचारलंस ना, तो जर घरी बसला ना किंवा जो शांत झाला ना तो आजारी पडेल, तो जास्त आजारी पडेल. म्हणजे ह्याच्यामधनं त्याला तो काम करतोय, त्याचा पेस त्याला राहू देतो. पण व्हॉट वॉज द ड्रायव्हिंग स्पिरिट त्यावेळेला काय होतं म्हणजे तुमच्या दोघांसाठी? महेशच होता. ड्रायव्हिंग स्पिरिट वॉज महेश. म्हणजे त्याच्याकडे बघून आमच्या घरामध्ये कॅन्सर आहे हे आम्हाला खरंच वाटलं नाही. बिकॉज द वे ही वॉज, द वे ही ट्रीटेड दॅट डिझीज, त्यांनी तो जसं बघत होता ना त्याच्याकडे, त्या कॅन्सरकडे, की असं वाटत होतं ताप आला ह्याला नुसता. म्हणजे इतकं इझिली, मला डॉक्टरांनी म्हणून त्यांना माहिती आहे का ह्यांना काय झालं, इतका तो इझी होता. म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये काय हेच लागायचं, मेळाच लागायचा तिकडे. तिथे खरंच इट वॉज लाईक, म्हणजे आणि ते कोविड टाईम होता, त्याचं किमो चालू होती, त्याच्यामध्ये अंतिमचं शूट चालू होतं, त्याच्यामध्ये 300 लोकांचं युनिट होतं. तिकडे आम्ही सगळं सांगायचो महेश काय मला काही होत नाही, मला काय कोविड बिविड होत नाही. आम्हाला 3दा झाला, ह्याला एकदाही नाही झाला. कारण तो ज्या स्पिरिटमध्ये तिकडे जायचा ना, मास्क नाही वापरला. नाही, बिकॉज सी नॉट स्पिरिट मी ना, इट वॉज अ फुलिश थिंग. इट इज ते जाऊ दे, ठीक आहे. आता ते झालं, ते झालं कोविडचं. पण दॅट वॉज अ स्पिरिट, की तो मला तो तसाच आहे तो. काय आय नो, आम्ही एकत्र, व्हॉट एव्हर काय सांगू, पार्ट ऑफ माय लाईफ. म्हणजे एवढा आयुष्याचा एवढा आता इट इज, यू डोंट फील, काही असतात, डिफरन्सेस असतात, हे असतात, बट यू स्टील फील. मला आता त्याचं मला माहीत नाही, बट यू कॅन्ट एक्झिस्ट विदाउट अ पर्सन. ही बिकम्स युअर एक्झिस्टन्स. सो यू गो विथ इट, असं असतं. आणि ते प्रेम असतंच, ते बाकी डिफरन्सेस असणं वेगळं, पण ते प्रेम काय म्हणतात, न संपणारं असतं. इट गोज विथ यू. सर, तुम्ही काय सांगाल, कारण 30 वर्ष या वर्षी होणार आहेत तुमच्या लग्नाला. हा पूर्ण प्रवास, ह्याच्यामध्ये अनेक चढउतार तुम्ही बघितले, दोघांनी मिळून लढला आहात, पुढे आला आहात, एकमेकांना सांभाळला आहे. या प्रवासाविषयी काय सांगाल तुम्ही? काय ठरवून काही होतच नाही ना. म्हणजे मला नाही वाटत आपण काही प्लॅन करू शकतो. इट हॅपन. म्हणजे आमची अख्खी लव्ह स्टोरी पण अशी वेगळीच आहे, विचित्रच आहे ना ती. त्याला काही नॉर्मल नाही झालं, जसं की ॲबनॉर्मलच होतं जे झालं ते. पण आपल्याला स्पेशल काही करायला लागतं असं मला वाटतच नाही. ॲज लॉंग एज यू आर देअर फॉर इच अदर. म्हणजे तुम्हाला विश्वास पाहिजे की मला काय झालं की तो पर्सन समोरचा आहे, की त्याला काय झालं तर आय एम देअर. आणि वेगळं काही करायला लागत नाही मला वाटतं. एकदा सुधा मूर्ती, नाही, मला ते येत नाही ते करताना. बाबा मी काय वाढदिवस आणि ॲनिव्हर्सरी लक्ष गिफ्ट बिफ्ट देणं, मी थोडासा विचित्र आहे त्या बाबतीत. मला हॅपी बर्थडे पण म्हणायला आवडत नाही, माहिती आहे का. तू आता झालायचा तसा. म्हणजे मला आहे मेमरीज. आधी ते बू करायचं होतं, आधी पण म्हणजे मी काय म्हणतो, आता मला लोकांनी ना काल 600 हॅपी न्यू इयरची मेसेज आली. मला इतका राग येत होता. आणि ना रात्री ते सईचा एक फ्रेंड आला आमच्याकडे घरी, आणि त्यानं आतमध्ये डिस्कशन, त्याला मुद्दामून पोरीनी मुद्दामून त्यांना जाऊन हॅपी, मग त्याची शाळा घेतली गेली म्हणून मुद्दामून पाठवलं. मला का वाटेल की तुला माझं न्यू इयर सॅड वाटावं. मला तो 600 मेसेज येतात हॅपी न्यू इयरचे, ते मी अर्धे अधिक वाचत नाही. पण मी मला ना त्याच्यातनं खूप मेसेज राहिले, मला उगाच वाटतं की माझा फोन जड होईल, म्हणून ते इरेज करतो. आज 600 मेसेजेस नुसते बघून कोणाचं आणि इरेज करायला 30 सेकंद लागतो. एक 600ला 300 मिनटं म्हणजे 5 तास. म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला किंवा वाढदिवसाच्या त्या दिवशी 5 तास तुम्ही ही कसा हॅपी बर्थडे होईल किंवा हॅपी न्यू इयर होईल. म्हणजे आता मला पटायला लागलं. मी आता ह्याच्यात मी खूप गोष्टी आहेत मी मला ते मी आणि आता कसं माहिती ना, असं कळतं ना आता कॅन्सर झाला आहे की आपण यू आर अ लिटल यू नो द रियालिटी, कुठे काही कधीही होऊ शकतं. सो नाव यू वॉन्ट टू युटिलाइज ऑल द टाईम यू हॅव टू डू सो मेनी थिंग्स जे केलेले नाही आहेत. त्यामुळे ते आता. पण आत्ता मॅडम असं म्हणाल्या ना की आधी असं नव्हतं, तुम्ही करायचात विश वगैरे, तर त्याच्यावरूनच मला एक विचारायचं आहे की अशी कोणती गोष्ट किंवा असा कोणता बदल जो तुमच्या दोघांमध्ये इतक्या वर्षानंतर झालेला तुम्हाला जाणवला आहे, जो तुमच्यातही यायला हवी ती गोष्ट असं तुम्हाला वाटतं? नाही, तसं काही नाही. म्हणजे मी आता हिला लहान मी ती पटवायचं असताना रक्ताने विकताना लेटर लिहिलं, आता थोडी लिहिणार आहे.
बरं ते कापून बिपून आता म्हटलं इतकं सोपं इथून कुठं काढायला सांगायला पाहिजे आणि ते थोडंसं रे म्हणजे त्यातल्या तर टेस्ट पण करून झाल्या CBC पण झाली आणि हे पण झाले त्यावेळेला प्लेटनी कापून असं बांधून त्यावेळेला मी आता काय करतं लेटर लिहायचं ना ठीक आहे त्या टेस्ट पण करून घेऊ ना शुगर बिगर आहे का बघूया हे बाबा काढलं थोडंसं ते मला म्हणजे इनफॅक्ट ब्रशनी लिहिता आलं एवढं रक्त काढता आलं ते आपलं थोडं थोडं करून आपलं लिहायचं पण काय झालं आता एव्हरीथिंग हॅज चेंज म्हणजे आता आय डोंट नो दॅट होल रोमॅन्टिसिझम हॅज चेंज आजच्या पिढीचा म्हणजे आम्ही हात धरायला वेंडी 6-6 महिने लावले तरी मुलीचा नुसतं बघत राहिलो 3-3 महिने दॅट वॉज लव आता म्हणजे मे बी म्हणजे आज मला ते एलियन वाटतं त्यांना मी एलियन वाटतो की हे हात धरायचे नाहीत पण बऱ्याचशा गोष्टी मला ते कधीतरी कुठेतरी एकदा मांडायचं आहे एका प्लॅटफॉर्मवर की यू डिसाईड व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग म्हणजे सगळ्याच बाबतीत आज मला ना सगळेच थोडेसे असे हायपर वाटायला लागले ना आज खूप लोकांना यूथना जरा काही काम नसेल ना तर त्यांना डिप्रेशन येतं म्हणजे का आम्ही वी हॅव गॉन थ्रू वर्स्ट टाईम्स आणि आम्हाला कधीच नाही वाटलं आय नीड काउन्सिलिंग आय नीड टू टॉक टू हे आम्हाला कधीच वाटलं नाही वी हॅव गॉन थ्रू वर्स्ट टाईम कुठेतरी हा जो चेंज झाला ना इन द दिस थिंग विच इज व्हेरी डेंजरस जे मला कुठेतरी मांडायचं आहे पुढे की का मला वाटतं आम्ही आईबाबांना घाबरायचो आता आम्ही मुलांना घाबरतो हल्ली म्हणजे मी सो यू नो इट इज अँड नॉट बिकॉज ऑफ एनिथिंग म्हणजे आमच्या मुलांना नाही मी जनरली आय एम जस्ट सेइंग अबाउट जनरल पेरेंट्स यू नो आता ह्याला काही नाही ना कुठे डोक्याला नाही ना यू नो यू आर वरीड अबाउट देम बिकॉज ऑफ देअर मेंटल हेल्थ ना बिकॉज ऑफ देअर मेंटल हेल्थ आम्हाला जरा काय झालं की आई बाबाने चोपलाय आताच्या मुलांना डोळे वटारले तरी ओ हाय गेले डिप्रेशन असं कसं केलं अरे त्यामुळे वी आर नॉट चला आमची आपली मला वाटतं लास्ट पिढी आहे त्याच्यानंतर हे होणार नाही म्हणजे लग्न बिग्न आता मला ना ह्यांचं एलियन वाटतं कसं रे देर इज आणि लग्न ऑल्सो हॅज बिकम लाईक लग्न करतात पण देन स्टील त्या 2 इंडिव्हिज्युअल त्याचं बँक अकाउंट वेगळं हिचं बँक अकाउंट वेगळं हिचा खर्च वेगळा म्हणजे आधी कसं असं इट इज फॉर द फॅमिली ना फॉर द हाऊस लग्न हॅज बिकम अ कन्व्हिनियन्स टू आय थिंक कशासाठी असतं मला कळत नाही टुगेदरनेस आता विदाऊट लग्न पण असू शकतो पण तरी करतात का मला माहीत नाही आता ते पण द होल आयडिया हॅज बिकम एलियन टू मी मला पण आय नीड टू डिस्कस इट आय नीड टू पुट इट ऑन अ प्लॅटफॉर्म फॉर देम टू रिअलाइज की आम्ही असे जगलो तुम्ही आज असे जगताय कधीतरी बसून विचार करा की आपणही असे जगू शकतो का यु नो कधीतरी बसून शांतपणे बसून नुसतं काही न करता बसू शकता का तुम्ही विदाउट दिस तुम्ही प्लॅटफॉर्मचा उल्लेख केला तुम्ही आता वॅकोसॅनिटी आहे तुमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं त्याच्यामध्ये पॉडकास्ट आणि इतर गोष्टी तुम्ही करणार आहात तर तो एक प्लॅटफॉर्म त्यावर सगळं मांडणार बेसिकली फॉर दॅट बिकॉज मला खूप गोष्टी शेअर करायच्या आहेत तर तिकडे मला कोणी थांबवू शकत नाही बरं तो त्यात ते बघायला लोक येतील की नाही हे पण मला त्याचं टेन्शन नाही आहे ते 5 लोकांनी बघितलं तरी माय ऑब्जेक्टिव्ह इज बीन दिस थिंग ना तर तो मला खरंच वाटतं की आय एम अ लिटल लेट ऑन दॅट थिंग खूपशा गोष्टी मला शेअर करायच्या खूपसं मला आणि त्यातनं इट इज नॉट अबाउट मी ट्राईंग टू गिव्ह देम एनी नॉलेज इट इज थ्रू दॅट आय ऑल्सो गेट सम नॉलेज कळलं की त्यांना काय वाटतं दॅट ऑल्सो त्यांचा पर्स्पेक्टिव्ह मला मिळण्याचे तो पण माझा हावरटपणा खूप आहे आय वॉन्ट टू रिअली नो की वॉट डे आणि नाही तर हल्ली तू काय बोलशील त्यांच्यावर बसून काय बोलशील दे डोंट वॉन्ट टू दे फील नाही आणि तसं त्यांचाही दोष नाही स्पेस ते म्हणतात की यार हे काय बोलत आहेत पण त्यांना म्हणून आम्ही भोवरा चालवायचो ते म्हणतात सो इट इज फिजिकल ॲक्टिव्हिटी आमच्या काय काय होत्या तर त्यांना त्याचं काही का आम्हाला सांगता असं होतं ना ते की म्हणजे आज एक मला खूप कौतुक वाटतं मिलिंदचं पण अजूनही चप्पल नाही घालत तरी धावतो येतो आम्ही कॉलेजमध्ये असेपर्यंत चपला घातल्या नाही तो कधी आम्हाला खडे लागले नाही हे म्हणजे 4 वर्ष असल्यापासून शूज बीज आतमध्ये कुठेतरी पेरेंटिंग हॅज ऑल्सो चेंज अ लॉट घाबरू म्हणजे लहान मुलांना ना हल्ली भरवताना ना एक टॅब लागतो सगळ्यांना आणि तो टॅब लावतात आणि मग तो जेवणार दॅट इज कारण मग
गोष्टी सांगणं होतं, आम्ही कसं भरवायच्या त्या गोष्टी सांगायचो किंवा ते जे कम्युनिकेशन होतं ना ते नाही झालंय. ते आता लावा बघा आणि तेच पेरेंटिंग पेरेंटिंग आहे ते. तेच ना, तेच त्यांना काही नाही, जा जेवले चला, पण मला माझा प्रोग्राम बघायचा, तुला तुझा प्रोग्राम, मी माझ्या लॅपटॉपवर आहे. इट इज म्हणजे माझं कायम म्हणणं आहे की घरात बेटं झालेली आहेत, आयलँड्स ऑन इन द हाऊस. प्रत्येकाचं एक वेगळं बेट आहे जे आय डोंट नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन इन द फ्युचर. मी शिवाजीराजे भोसले बोलतो याचा पुढील भागाची तयारी सध्या. मी शिवाजीराजे भोसले बोलतो नाही आहे तो पिक्चर. इट इज अबाउट शिवाजी कमिंग बॅक अगेन. पण मी शिवाजीराजे भोसले बोलतो वॉज अबाउट दिस शिवाजी महाराज कमिंग टू भोसले फॅमिली आणि ते करणं. पण मग आजच्या घडीला पुन्हा महाराजांनी येऊन सांगावं ती का गरज भासते? कारण आपल्याला बाकी कोणाचंच ऐकत नाही ना आपण. म्हणजे आणि काय झालं आहे की मला एखादी गोष्ट सांगायची की आज जे चालू आहे ना ते म्हणजे पथेटिक आहे. तर ते आणि आजच्या काळात जे मी महाराज आणणार आहेत ना, मी शिवाजीराजे भोसले बोलतो मध्ये शिवाजी महाराज वॉज अ कॉन्शियन्स ऑफ सचिन खेडेकर. इथे शिवाजी महाराज म्हणजे ही इज द हिरो. आणि तो आजच्या खरंच म्हणजे आपल्याला मी त्याच्यात आधी मस्करी म्हणतो, लाज वाटते मला मराठी असल्याची. सचिन खेडेकर मी ते मीच बोलत होतो ना ॲज अ रायटर. मला खरंच लाज वाटते. म्हणजे मी आज बाहेर मी मराठी बोललो की सगळे आपल्याकडे असे बघतात महाराष्ट्रात. म्हणजे ना मी आत्ता मी नावं घेत नाही, मी आता मोठे मोठे हिरोज बरोबर मी नंतर गप्पा मारतो, शूटिंग चालू होते, मी गप्पा ऐकत होतो. मग सगळे साऊथचा पिक्चर होता, तिकडे बोलणं चालू होतं. दिस यू इन चेन्नई ना, दिस बट इन बॉम्बे ना. मी म्हटलं साला हा चेन्नई म्हणतोय पण मुंबई म्हणत नाही. तोंडावर आपल्या इथे पण ते चेन्नई म्हणतील, कोलकाता म्हणतील, पण बॉम्बे म्हणतील. मग म्हणजे आपल्याला एवढं नाही आहे का, म्हणजे आपल्याला काही गिनतीतच घेत नाही. मग तो किती मी नावं घेत नाही, किती मी मराठी हिरोईन्स आहेत ते हिंदीमध्ये काम करतात, मला भेटल्या तर ते इंग्लिशमध्ये बोलतात, मी त्याची मराठीत बोललो तरी. ही फॅक्टच आहे ना की आपल्याला काही नाही तसं वाटत. का नाही अख्खं महाराष्ट्र ठरवत की आम्ही नाहीच बघणार हिंदी पिक्चर, जसे तामिळ आणि तेलुगू बनतात तसं. का नाही विचार करत की आम्ही मराठीच पिक्चर बघू. आज महाराष्ट्र राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष, राजकीय प्रादेशिक पक्ष उरलेला नाही किंवा जो उरला आहे तो खूप विरळ आहे. तर तुमची त्याबाबत दृष्टिकोन काय आहे? माझा काय असणार दृष्टिकोन, आपल्याकडे ह्या लोकांना सगळ्यांना ना ह्या पॉलिटिकल पार्टीनं शाळेत न्यावं आणि एका गुरुजी नेऊन त्यांना गोष्ट सांगावी. एका म्हातारने 5 काट्या दिल्या, 5 भावांकडे सांगितलं तोडा आणि एकत्र दिल्या. सिम्पल आहे ही गोष्ट जी यांना माहिती नाही आहे का, विसरले. बघ तू आज काय होतंय साऊथमध्ये, वाय आर दे स्ट्रॉंग. एक प्रादेशिक पक्ष स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. पण यांना वाटतं माझीच काठी स्ट्रॉंग आहे ना, प्रत्येकाला त्या कडाकडा मोडत आहेत. नाही वास्तव में ट्रूथमध्ये आपला जो पॉडकास्ट चॅनल आहे त्याच्यामध्ये त्या मुख्यमंत्री नव्हते देवेंद्र फडणवीस, तुम्ही मुलाखत घेतली आणि त्यांनी असं म्हटलेलं सिनेनाट्य, तुमचे काही प्रश्न होते सिनेनाट्याचे काही त्यांनी आश्वासन दिले जे ते पूर्ण करणार मुख्यमंत्री झाल्याचं ते म्हणाले. तर त्याचा पाठपुरावा तुम्ही? मी तर करणार आहे ना, तो करणार आहे. आणि मग नंतर मला त्यांच्यावर अजून एक करायचं आहे. सी माझा तो इंटरव्ह्यू किती लोकांनी पाहिला मला माहीत नाही. लोकांना वाटलेलं मी पॉलिटिकल म्हणेन, मी काहीच पॉलिटिकल म्हटलं नाही. मला कारण पॉलिटिकल ऐकून ऐकून कंटाळले. हे काय म्हणणार, हा काय म्हणणार त्याच्याबद्दल, की तो काय म्हणणार त्याबद्दल जग जाहीर आहे. मला फक्त हेच माहीत हवं होतं की तुम्ही फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र काय करणार. नाटक सिनेमा हा एक भाग होतो त्याच्यात. माझं कोकणाचं टुरिझम पण त्यात माझं खूप मेन आहे. माझा रस्त्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो का नाही सॉल्व्ह होतो. की आता सगळ्यात मोठा आपल्याला एक ॲडव्हान्टेज होता की महाराष्ट्र जो आहे अख्खं कोस्टलाईन आहे. मुंबईला अख्ख्या साईडला कोस्ट आहे. मग का नाही एक कोस्टल हायवे आज बनतो, हा आधी का नाही बनला. बरं महाराष्ट्रामध्ये मुंबई आपली आहे ती डिकंजेस्ट कधी करणार तुम्ही. म्हणजे तुम्ही म्हणाल की आज मी रेल्वे वाढवली, हे वाढवली, अरे पण लोकांचं काय आहे. तुम्ही जर का कॅल्क्युलेट केलं मुंबईची लँड
आणि प्रत्येक माणूस आणि त्या प्रत्येक माणसाला 4 स्क्वेअर फीट जागा दिली तरी पण एकाच एकर उभं राहायला लागेल एवढे लोक आहेत रे मुंबईत. ते तुम्ही का करता की दुसरं शहर का नाही तयार करत की जिथं लोक जातील. म्हणजे माझं आता मी ठरवलंय ना की मुंबई आपण कन्झर्वेटिव्ह कोणी यावं हरकत नाही, माझं यावं की, पण जागा आहे का रे. एक बेसिक जो मला आयुष्यात सांगितलं फुगा असतो त्याच्यात एवढीच हवा राहील रे. म्हणजे मुंबईत फुग्याच्या कॅपॅसिटीपेक्षा 8 पटीने फुगा फुगवला आपण. तो मला विचारायचं होतं. आज पुण्यात मी गेलो वेळ लागतं. म्हणजे जिथे 3 मिनिटं लागायला हवी रस्त्याला तिकडे मला जवळजवळ अर्धा तास लागतो. म्हणजे काय असं महाराष्ट्राचे सगळे इथे येत आहे. बरं या मग मला तुम्ही महाराष्ट्रात अजून खूप जागा आहेत की जी डेव्हलप करा वेअर ना पीपल कॅन कम इन फॉर द लाईव्हलीहूड. मुंबईला तुम्ही कोस्टल हायवे बांधाल, ब्रिजेस बांधाल, सगळं बांधाल, पण तो इन्फ्लुअन्स घेत थांबणार. तुम्ही गाड्या म्हणजे मी आज गाडी घेतो मला छाती दुखते कुठे जायचं म्हटलं. पार्किंग नाही, ते म्हणतात पार्किंगला तुम्ही हे लावता काय तिकीट देता किंवा ते काय हे लावतात. जागा द्या मला, मी तयार आहे की पैसे द्यायला. मी आज लंडनला गेलो तर 500 ठिकाण आहे जिथे मी पार्किंग करू शकतो. इथे जागा कुठे पार्किंगला. मग तुम्ही लायसन्स बंद करा आता, म्हणजे नवीन गाडी देणं बंद करा. देर शुड बी सम मेथड टू द मॅडनेस ना. मी दादा जसं वॅकोसेनी डेवर सरांचे वेगवेगळे शोज आहेत तसं तुम्ही वॅकोसेनी डेवर कधी दिसणार. कारण तुम्हाला जेवण बनवायची खूप आवड आहे, खायला घालायची खूप आवड आहे, तर तसा काही पाककलेचा किंवा काहीतरी शो सुरू करायचा का. महेशनी सांगते आणि मी ऐकते. त्यामुळे तो सुरू केलं, तो म्हणेल तेव्हा करू सुरू आपण. इट इज नाही करणार ना तो लवकरच करणार आहे. कारण काय आहे की त्या शोला ना एक ऑडियन्स आहे फिक्स. पीपल लव्ह टू म्हणजे मी पण बघतो कधी कधी की काय एखादं भाजी कशी बनवतात का ते जोपर्यंत माणसाला भूक आहे ना तोपर्यंत असा शो कधीच हे जाणार नाही. आणि करणार ते पण जरा वेगळं काहीतरी करायचं माझ्या डोक्यात. पण तुमच्या डोक्यात मॅडम काही त्याविषयीच्या काही कल्पना किंवा तुम्ही काही सुचवू पाहाल का. कारण की तो विषय तुमचा आहे आणि तुमचं त्याच्यामध्ये तुम्ही एक्सेलंट आहात. तर तुमच्या काय डोक्यात कल्पना आहे त्याविषयीच्या की आपण असं करून बघू शकतो किंवा काहीतरी एक्सपेरिमेंट. त्यांनी जेव्हा त्याचं एकदा येईल तेव्हा डेफिनेटली, कारण दिस इज म्हणजे त्यातलं आतलं जे सब्जेक्टबद्दल आहे तो दॅट इज मला जे वाटतं ते सजेशन्स नक्कीच दिल्या जातील. मग ऐकायचं की नाही त्याच्या पण सजेशन्स नक्की दिल्या जातील. बेसिकली हाऊ टू कुक इट, देन हाऊ टू. आता कुकिंग शो खूप होतात बट मला फक्त ते हाऊ टू मेक इट डिफरंट, लाईक लुक डिफरंट. दॅट इज सरप्राईज. महेश सरांना पुन्हा बिग बॉसमध्ये बघायला आवडेल. 100% यूज टू लुक फॉरवर्ड. म्हणजे महेश म्हणून नाही सांगते, म्हणजे आय एम शुअर लाईक असं नाही आहे की आम्ही खूप एन्जॉय करायचो ते महेशचं ते रूप बघून तिकडचं आणि लाईक द वे इज टू कंडक्ट आणि दुसरं काय होतं महेशनं ते खूप बघायचं स्वतः. 2-2 वेळा ते बघायचं, त्याच्या नोट्स असायच्या, त्याचं सगळं असायचं. दुसरं महेश स्वतः रायटर असल्यामुळे ना त्याला ते एक इंटरॅक्शन होतं ना तिकडे स्क्रिप्टेड नव्हतं ते. सो इट वॉज लाईक अ गिव्ह अँड टेक बिटवीन म्हणजे त्या कॉन्टेस्टंट्स आणि महेशमध्ये एक ती गिव्ह अँड टेक होती. रितेशनी पण खूप छान केलं, त्याच्याबद्दल काहीही म्हणणं नाही. तू मला महेशनी विचारलंस म्हणून मी सांगते की मला नक्की आवडेल परत बघायला. पण मला कॉन्टेस्टंट बनायला आवडेल. मग मी जेवण पाठवीन तिला. बघूया तरी आता वय पण झालं रे आता चांगलं यूथ. पण तुम्ही विश्लेषण कसं करा रितेशच्या चांगलं केलं त्याने. त्याचा पण तो त्याने त्याचा वेगळा अप्रोच होता त्याचा. तो बेसिकलीच तो खूप गुड बॉय रे. अहो करतो मी अरे तुरेवाला आहे कळतं त्याचं ते. मग तो अहो पॅडी म्हणत होता रे, मी पॅड्या म्हणतो, हा फक्त फरक होता तो. पण मग त्यांनी त्याच्या पद्धतीने केलं, ते चांगलं केलं त्यांनी. म्हणजे तो खूप रिस्पेक्टफुल होता आणि मला ते मी कधीच नाही मी एवढा समोर तो चुकत असेल तर मी असं बोलायला तो मी आहे आणि तो नाही आहे म्हणून त्यांनी त्याच्या ह्याच्यात त्यांनी करेक्ट केलं.
आजवर तुम्ही अनेक नवोदित कलाकारांना तरुणांना संधी दिली आहे, मग ती स्वतःच्या सिनेमात असेल किंवा कुठे रेकमेंड करणं असेल. एकांकिका स्पर्धांना तुम्ही जात असतात, तिकडून टॅलेंट घेत असतात, तिकडच्या लेखकांना संधी देत असतात. आणि तसं आगामी काळात पण तुम्ही एक प्रोजेक्ट हाती घेतला, तर त्याविषयी थोडं सांगावं. अनाऊन्स नाही करायचं, पण त्याचं मला करायचं होतं. खूप छान ट्रू स्टोरीवर आहे आणि तो खूप चांगलं. म्हणजे इट इज कसं माहिती नाही, ऑलवेज एक अंडरडॉग जेव्हा ट्रायम्फ करतो ना, नॉर्मली तो प्रोजेक्ट बघायला मजा वाटते. आणि जेव्हा ती ट्रू स्टोरी असते ना, तर मी आता ते मला माहिती नाही, माझे त्याचे कॉन्ट्रॅक्ट्स व्हायचे आहेत साईन, म्हणून मला ते सांगता येणार नाही. पण तो प्रोजेक्ट इज रिअली एक्सायटिंग. आणि तो कदाचित म्हणजे तो फार असं म्हणजे हिंदीसारखं बजेट, म्हणजे त्याला पण बजेट लागेल, पण तो मला सब्जेक्ट करायला आवडेल हिंदीत डब करून दाखवायला. की मुलांना संधी देणार, तरुण मुलांकडे तेवढी ताकद आहे आणि त्यांच्यावर विश्वास टाकणं जास्त आहे, आज जास्त आहे. म्हणजे मी म्हणतो आजची मुलं येतात तर ती फार तयार होऊन आलेली मुलं आहेत. म्हणजे आत्ता जी इंडस्ट्रीमध्ये येतात ना मुलं, ती अशीच येत नाहीत. दे कम प्रिपेअर्ड. म्हणजे मला खूपच त्यांच्याबद्दल जामच कौतुक आहे. म्हणजे नॉट जस्ट ॲक्टर्स, आज टेक्निकली पण जे येतात ना, म्हणजे मी कायम शोध घेत असतो की मला त्यांच्याशी कॉम्पिटिशन आहे. आणि इट्स अ फॅक्ट. म्हणजे दे आर व्हेरी वेल प्रिपेअर्ड. पण ॲक्टर्स म्हणून, आणि काय असतं माहिती आहे ना, आपल्या इथे मराठीमध्ये कुठल्याही हिरो ड्रिव्हन नाहीच रे. मला एक पिक्चर सांग की जो पिक्चर फक्त आता हा हिरो आहे म्हणून बघायला गेले लोक. आपल्याकडे कंटेंट ड्रिव्हनच आहे ना. आपल्याकडे सगळ्यात मोठा पिक्चर चाललेला सैराटमध्ये कोण होतं? नवीनच होते. आज बाई पण भारी देवामध्ये सगळ्या बायकांनी सगळीकडे कामं केली आहेत रे. म्हणजे 5 लाखापासून कलेक्शनपासून 15 लाख एवढंच कलेक्शन होतं त्यांचं, पण कलेक्टिव्हली त्या बायकांनी एका पिक्चरमध्ये धुमाकूळ घातला ना. सो वी आर कंटेंट ड्रिव्हन दिस थिंग. आणि मराठी ऑडियन्स आर रेडी टू एक्सेप्ट न्यू कमर्स. काही त्याचा प्रॉब्लेम नाही आहे मला. म्हणजे माझ्याकडे काकस्पर्शी चालला तर किंवा शिवाजीराजे चालला तेव्हा सचिन खेडेकर काही डान्सिंग सिंगिंग स्टार नव्हताच ना. त्यामुळे मला तो काहीच प्रॉब्लेम नाही. मला इनफॅक्ट नवीन लोकांबरोबर काम करायला जास्त मजा येईल आता. इनफॅक्ट आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू डिस्कवर पीपल हू आर व्हेरी व्हेरी टॅलेंटेड. कारण आता बीन देअर डन दॅट. आता पण थोडं स्टॅग्नेशन आले रे. तेच हिरो त्याच हिरोईन बघून ना. म्हणजे त्यांच्या टॅलेंटबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे. दे आर ऑल व्हेरी कॉम्पिटेंट अँड गुड. पण काहीतरी एक वेगळा फ्रेश अप्रोच असणं खूप गरजेचं आहे. सर, आता आपण बिग बॉसबद्दल बोललो, पण बिग बॉस ज्या माध्यमात येतं ते छोटा पडदा आहे, म्हणजे टी व्ही माध्यम आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी तुम्ही मालिका एक प्रोड्यूस केली होती आणि ती मालिका आली होती. तर आत्ता एखादी मालिका घेऊन यावं असं कधी डोक्यात येतं, किंवा ओव्हरऑल हां एक्झॅक्टली त्याबद्दलचं मत मला जाणून घ्यायचं आहे. मालिका या माध्यम माझा काय प्रॉब्लेम आहे महेश नको. म्हणजे मालिका हे मला वाटतं सगळीकडे पोचलेत. म्हणजे दॅट घराघरातनं मालिकाच घेऊन जाते तुम्हाला. पण महेश आणि मालिका हे जेव्हा इक्वेशन होतं ना, तो ऑब्सेसिव्ह. म्हणजे प्रवीण तरडे आणि महेश, प्रवीण लिहित होता तेव्हा आणि आम्ही अमेरिकेमध्ये होतो, तर बरोबर ते टायमिंग तेव्हा उलटं होतं. म्हणजे माझी अख्खी ट्रिप महेश असा आहे. कुठलाही फोटो बघा, मी दाखवू शकते महेश असा आहे. कारण ते रात्री लिहायचे. म्हणजे हा महेश इकडनं त्याला सांगायचा, मग ते तिकडे त्यांचं जे काही चालायचं अख्खा. त्याच्यामुळे तो ऑब्सेसिव्ह होतो. कारण पिक्चर कसा तो बाहेर येतो. प्रोड्यूस केलं तरच फक्त. पण माझं होणार आहे ना ते कुठेतरी क्रिएटिव्हली नाही रे, हे बरं नाही ते बरं नाही. एकदा घुसलो त्याच्यात ना की मी बंद केली. मी समोरून चॅनलला सांगून बंद केलेली सिरियल आहे ती. कॉफी देणार म्हटलं 125 एपिसोड, मला ह्याच्यावरती 1 एपिसोड होते. म्हटलं अरे काय, म्हटलं मला नको, मला वेळ लागेल. मित्र, तुम्हाला फिरायला खूप आवडतं वेगवेगळ्या ठिकाणी. तर यंदाचे या वर्षीचे काय प्लॅन असणार आणि त्यांना कसा वेळ काढून घेऊन जाणार आहे कामातून? तीच चालली फिरायला. मी नाही, मी चालली आहे. म्हणजे मी कशाला तरी चालली आहे. मी फिरायला. मी पहिल्यांदा महेश शिवाय चालली आहे. एवढे वर्षात मी अजून एकदाही महेश शिवाय गेलेली नाही आहे कुठेही. मी फर्स्ट टाईम त्याच्याशिवाय चालली आहे. आता फिरायला नाही चालली आहे, सईबरोबर चालली आहे मी कुठेतरी. सो आय एम जस्ट गोईंग. आणि नाहीतर मी काय, आमचं तर मध्ये पॅकेज डीलच होतं. एकावर एक फ्री होतो आम्ही. हा कुठे असला की मी असायचेच बरोबर, असं होतं ते. पण मगाशी आपण जे तुमच्या लग्नाबद्दल आणि इतकी वर्ष झाली तेव्हा मला एक प्रश्न विचारायचा होता की
सुधा मूर्तींना एकदा मध्यंतरी म्हणाल्या होत्या की वेन यू आर मॅरिड यू आर बाउंड टू फाईट. तर हे आपण ॲक्सेप्ट करूच जे ज्यांची लग्न झाली आहेत तसं. तुमच्यामध्ये भांडणं झाली की काय एक साधारण स्वरूप असतं? शांत असतं सगळं? कोण सॉरी म्हणायला येतं? कोण येतं आता पुढे? वी आर पास दॅट स्टेज ऑल्सो. भांडणं पण आता भांडणं पण नाही, भांडणाचं पण नाही. भांडण्याच्या पुढे गेलोय आता. पण जेव्हा व्हायची किंवा तेव्हा काय आणि त्यातून एक मेसेज काय तुम्हाला द्यावा असं वाटेल तुम्ही? कारण मगाचपासून आजच्या जनरेशन बद्दल खूप भरभरून नाही, माझं म्हणणं आहे की भांडणं होणं दे नथिंग रॉंग इन इट. त्याला कधी कधी डिफरन्स होतात, त्याच्यात भांडणं होतात, नाही असं नाही. पण काय नाही, ते टोकाला जायच्या आधी सॉर्ट आउट करून चला पुढे. आय मिस इट. मराठीतले अभिनेते आणि हिंदीतले अभिनेते तुमच्या आवडीचे त्यांचं काम बघायला असं काय आवडतं? मराठी अभिनेते आणि हिंदीमध्ये मराठीमध्ये सुबोध चांगला नट आहे. एक नट चांगला आहे पण तो काही करत नाही. तो मला त्याचा राग आहे. तो फक्त त्याच्याच आहे, मी काहीतरी वेगळं करतो काही केलं नाही. त्याच्यात नाव आहे वैभव तत्वादी. खरंच चांगला नट आहे तो. पण तो काही भूषण प्रधान सरप्राईज मी इन जुनं फर्निचर. मी त्याला घेतलं तर खूप लोकांनी मला सांगितलं तर ॲक्टर नाही रे चांगला, कशाला घेतलं. म्हटलं मला तो करेक्ट वाटतोय त्या रोलसाठी. पण तो इतकं त्यांनी कंट्रोल काम केलं ना की मला त्याच्यावर काम करायला पुन्हा एकदा आवडेल. भरत जाधव चांगला ॲक्टर आहे. त्याला मला खूप आवडतं भरत. त्याला त्याचा रोल देणं तो खूप चांगलं काम करेल. आणि हां कोण? सिद्धू. सिद्धूचं म्हणजे कुठेही बसवा. कुठेतरी मला एक त्याच्यासाठी रोल लिहायचा की सिद्धू इज प्रचंड टॅलेंटेड आहे. त्याची एनर्जी जी आहे ना ती बांधली ना कुठेतरी एका रोलमध्ये तर तो छप्पर उडवून टाकेल. एवढी कॅपॅसिटी आहे त्याची. नॉट जस्ट कॉमेडी आहे, कॉमेडीमध्ये तो लाऊड ठरू शकतो. पण बाकी सिद्धू इज पळावा करतो सगळ्यांना. त्याच्या झोनमध्ये एखादा रोल मिळाला मला करायचं करून काहीतरी. खूपच एनर्जी आहे त्याच्यात. अभिनेत्रीमध्ये गौरी इंगवले नावाची एक नटी आहे बघ, खूप मस्त आहे ती. आउटस्टँडिंग नटी आहे ती खरंच. म्हणजे ना मी ॲब्सोल्युटली इको दॅट. आउटस्टँडिंग नटी. आणि आमची मुलगी आहे म्हणून नाही. अजिबात नाही. मला पूजा सावंत मध्ये एक आहे त्याच्यात काहीतरी चांगली नटी आहे. सई चांगली नटी आहे. सई नीड्स अ रोल विच विल जस्टिफाय. मराठीत तरी तसा रोल केलेला नाही तिने की जुना असा काही त्यातला एक रोल मिळाला तर सई विल रिअली बी अ फॅन्टॅस्टिक ॲक्ट्रेस. सई आहे आणि कोण आहे आणि आहेत बघ सगळ्यात चांगले, सगळ्या खूप चांगल्या आहेत. बॉलिवूडमध्ये हिंदीमध्ये नटी म्हणजे अभिनेता तबू एक नंबर आहे. तबू 10 नंबर. आणि मला ही पण आवडते कोण विद्या बालनला रोल दिला ना त्याच्या पट्ट्याचं चांगलं काम करते ती. आलिया भट आहे चांगली. तिला रोल मिळाला झाला ती जस्टिफाय करते. हिरोजमध्ये 1 ते 142 हा रणबीर कपूरच आहे. एक नंबर ते 142. बाकी 143 पासून बरेच जण येतात पण 1 ते 142 तो काय ॲक्टर आहे. म्हणजे तो कुठल्या इंटरनॅशनल ॲक्टरपेक्षा मला आवडतो. इतका पाहण्यासारखा ॲक्टर आहे. ज्या रोलमध्ये टाकत त्या रोलमध्ये तो मिसळतो. त्याला घेऊन काम करायचं. हो आयुष्यातलं सगळ्यात मोठं हे आहे माझं काय रणबीर कपूर. येस, काय मजा येईल काम करायला त्याच्यावर. ओ माय गॉड ॲक्टर आहे तो. ओ माय गॉड. आणि कोण आहे त्याच्या हिंदीमध्ये तसा मला शाहरुख पण आवडतो. शाहरुखला म्हणजे ना तो ॲक्टरच चांगला आहे. त्याला फक्त एक रोल मिळाला ना तसा त्याच्यावर पण एक काम करायचं. आणि व्हेरी अनलाईक शाहरुख रोल देऊन काम करायचं आहे. त्याच्यात आहे ते म्हणजे तो चक दे इंडियामधला शाहरुख किंवा अरे आहे स्वदेशमधला शाहरुख. हो आउटस्टँडिंग ॲक्टर आहे. सगळ्यांमध्ये तो कडक आहे. अर्धे यांनी सांगितले
सगळी. पण मला मृण्मयी पण खूप आवडते. म्हणजे या मृण्मयी पिक्चरमध्ये चांगली म्हणून सांगत नाहीये, पण मला very, मृण्मयी very खूप fine actress. मस्त ॲक्ट्रेस एकदम कडक. मी खूप काम केलं तिच्याबरोबर, मृण्मयी बरोबर. मला म्हणजे ती राहिली त्या लिस्टमध्ये. ही पण ॲक्ट्रेस चांगली आहे. मी बिफोर आय फॉरगेट, ती हास्य जत्रामधली असते ना, ती वर्सटाईल आहे. मी तिचा एक पिक्चर पाहिला, त्यात ती खूप चांगलं काम करते. प्रियदर्शनी. हो मस्त आहे. मी पण केलं तिच्याबरोबर, बाहुबलीमध्ये होती ती पण मस्त आहे, ती पण छान आहे. आणि गौरी मी उगाच नाही, म्हणजे तुम्ही निरवधी बघा. आणि मग पांघरूण झालंच आहे तिचं, तेव्हा लहान होती. पण निरवधीमध्ये मी जास्त तिला हे करीन, कारण तिला सुबोध बरोबर आणि उपेंद्र बरोबर समोर उभं राहून, त्या दोघांच्या समोर उभं राहून दिसायचं होतं. पण ती दिसली नाही. ती म्हणजे आय थिंक तिने म्हणजे अप्रतिम हिरो मटेरियल असतं, जसं हिंदीमध्ये हिरो मटेरियल समजा बॉडी बिडी, जसं आपल्याकडे काश्मीर आहे आपल्याकडे. शेवटचा प्रश्न, मंत्रिमंडळ स्थापन झालं आहे राज्याचं आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार जे आहेत, सिनेमाशी किंवा सांस्कृतिक सगळ्या कला विभागाशी त्यांचं खूप जवळचं नातं आहे. त्यांनी पहिली 1-2 कामं काय करावी इंडस्ट्रीसाठी असं तुम्हाला वाटतं? थिएटर्स आपल्याला बांधायचे छोट्या छोट्या ठिकाणी. त्यांनी पैसे पण जरा पीपल विल कम इन. म्हणजे आज कोणाकडे थोडी जागा आहे ती घे, कोणते आपण करू की तिकडे आपण एक छोटंसं सुपर मार्केट, काय म्हणतात त्याला, सुपर मार्केट आहेत ना छोटं, तिकडे त्या ठिकाणी कॅफे करू, विच विल सपोर्ट द थिएटर. छान होऊ शकतं. बरं, जिथे मग फुटफॉल वाढेल, सुपर मार्केटमध्ये येणारे लोक थिएटरमध्ये जातील पिक्चर बघायला, असं खूप करू शकतो. ते एक करायला पाहिजे. आणि नाटकासाठी ना मला एक जागा हवी, आपली नाटकाची हक्काची जागा पाहिजे. जसं फिल्म सिटी आहे ना सिनेमासाठी, ते फिल्म नाही, ते फिल्म अँड थिएटर आहे. मग तिकडे थिएटरसाठी पण जागा हवी, जिथे आमची एक लायब्ररी असावी, जिथे काही नाही तर आम्ही जाऊन तिकडे रिहर्सल हॉल असावेत 5-6, जिथे आम्ही रिहर्सल करू. आमच्या नाटकाच्या बसेस ठेवायला जागा असावी, त्या नाटकाची सेट ठेवायला जागा असावी. हे करणं खूप गरजेचं आहे, खूप. थँक्यू सो मच सर, खूप वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. यास छान बोलतात. खूप खूप थँक्यू.